The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुप्पङ्गमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्रं वहतु पदम्. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अंबाजोगाई जिल्हा बीड येथील जयभीमनगर मोरेवाडी परिसरातील श्रद्धावंत धम्म उपासिका धम्म भगिनी अनिताताई विष्णू वैजनाथ शिंदे आणि सतीश विष्णू शिंदे किरण विष्णू शिंदे शिंदे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेतून स्वकष्टातून श्रमातून निर्माण केलेल्या या वास्तूचा गृहप्रवेश धम्मविधी आज धम्म संस्काराच्या द्वारे पूज्य भिक्षू संघाकडून परित्राणाच्या द्वारे जाहीर धम्म देसनेच्या द्वारे इथे संपन्न होत आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत इथे उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, संपूर्ण शिंदे परिवार त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक आणि या अंबाजोगाई परिसरातील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारे शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. बऱ्याच दिवसांपासून धम्म भगिनी अनिताताई विष्णू शिंदे यांचा आग्रह होता, विनंती होती या घराच्या उद्घाटनासाठी गृहप्रवेशासाठी आम्ही यावेत म्हणून. आम्हाला त्या चाकणमध्ये राहतात पुण्याला, तिथून आम्हाला फोनवर फोन केले, त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना ही तारीख उपलब्ध झाली. सुरुवातीला फोन केला, मी विष्णू शिंदेची मिसेस बोलते म्हणे ताई. मी थोडा वेळ म्हटलं बा विष्णू शिंदेची मिसेस कुठे राहतात, ते म्हणे मी चाकणला पुण्याला राहतो आणि अंबाजोगाईला घर बनवलाय तर त्याचा गृहप्रवेश आहे. मी म्हटलं बा विष्णू शिंदे गायक आहेत सुप्रसिद्ध आणि ते मुंबईत राहतात, त्यांचा मोठा परिवार आहे, त्यांचं घर इकडे कुठं आलं, आता मुंबईत घर बांधायचं सोडून अंबाजोगाईला कशाला बांधलं. तर म्हणे बनतेजी तसं नाही म्हणे, ते विष्णू शिंदे वेगळे आणि आमचे विष्णू शिंदे वेगळे आहेत. तर त्यामुळे बघा सुंदर असं हे घर बनवलं आहे आणि ही खरं तर बाबासाहेबांची पुण्याई आहे.
आणि परिवाराचं कष्ट आहे. कारण घर बांधणं आजच्या काळात मोठी तारेवरची कसरत आहे बघा. कारण महागाईचा जमाना आलेला आहे आणि त्यामुळे सुंदर असं घर शिंदे परिवाराने बनवलाय. त्याचा आज गृहप्रवेश होतो आहे आपणा सर्वांच्या साक्षीने पूज्य भिक्षू संघाच्या शुभ हस्ते बुद्ध पूजेद्वारा. तेव्हा आपण सर्वांनी सर्वप्रथम शिंदे परिवाराचं टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन करावे. बघा, भंतेजींनी आता संदर्भ दिले बौद्ध साहित्यातले. मनुष्य प्राणी असा आहे, त्याच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. किती हुशार आहे बापा तुम्ही, लय हुशार आहे तुम्ही अंबाजोगाई वाले. तर मनुष्याच्या ह्या 3 मूलभूत गरजा कुणालाही सांगता येतील. ह्या मूलभूत गरजा आहेत. अन्न अत्यावश्यक आहे, वस्त्र अत्यावश्यक आहे आणि निवारा देखील अत्यावश्यक आहे. आता विज्ञान प्रगती करत आहे. त्या काळात काही सिमेंटचे घर, आता हे असं बनवलंय बघा. मी 2, 4, 5 वेळा वरतीच पाहत होतो बाहेर. हे डिझाईन एवढं सुंदर बनवलंय. दरवाजाला भगवंताचं ते काय चित्र, अशोक चक्र, धम्म चक्र लावलंय. घर, किचन आम्ही यांच्या अगोदरच पाहून आलो सगळे भंतेजी लोक. 2 बेडरूम केलेत, किचन केलंय, तिकडून हरभरा दिसते शेतीमध्ये मस्त पैकी आणि एकदम सुंदर बघा. त्या वॉल कंपाऊंड वगैरे केलं, गेट केलं आहे, तिकडनं एंट्री आहे मस्त पैकी. सुंदर असं घर बनवलं आहे. आणि त्यामुळे पहिल्या काळात काय असे घर नव्हते. पाचटीचे घर, तुराट्याच्या त्या पलाट्यांचे घर वगैरे वगैरे तुम्हाला माहित आहेत. तुम्ही पण गावाकडे काय धीरूभाई अंबानीच्या घरी थोडी जन्माला आले. तुम्ही अशा घरात राहिले असाल. मातीचे घर होते, बिलकुल सारवलेले घर होते. शेण जाऊन आणावं लागायचं, त्याला ते पोतरावं लागायचं. कुठून तरी एखाद्या त्या याची काय म्हणतात ते बुरुजाची माती पांढरी आणावं लागायची. ती तिला कालवायचे, ते सारवायचे, पांढरं शुभ्र दिसायचं आणि तिथं ती उब होती, तिथं सुख शांती होती. पण आता पैसा वाढू लागला, पैशाने लोक वर चालले, मोठे मोठे होऊ लागले. परंतु तुम्हाला समजा सोडलं तर तुम्ही नाही तसे. पण जेवढा मनुष्य प्राणी पैशाने मोठा मोठा होऊ लागला, तेवढाच तो मनाने छोटा छोटा होऊ लागला बघा. माणूस माणसाच्या जवळ असून माणूस माणसापासून दूर होत चाललेला आहे. आणि माणूस सर्वात अधीन कशाच्या गेला असेल आजच्या काळात, तर याच्या अधीन गेलेला आहे. पहा, खरं की खोटं? हेच मायन, हेच बापन, हेच बहीण, हेच बायकोन, हेच नवरा म्हणते. घरी असलेल्याला कधी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट म्हणत नाही, कधी गुलाबाचं फुल देत नाही. पण रोज उठल्या बरोबर याला गुड मॉर्निंग पाठव, त्याला गुड आफ्टरनून बापा आम्हाला मेसेज येतात. मी म्हणतो कशाला पाठवता, आमची रोजच गुड मॉर्निंग आहे. कारण आमच्या सोबत बुद्ध आहेत, बुद्धाचा विचार आहे, आमच्या सोबत ध्यान आहे, आमच्या सोबत धम्मदान आहे, आमच्या सोबत शील आहे, आमच्या सोबत सहनशीलता आहे, आमच्याकडे संयम आहे. ज्यांच्याकडे बुद्धाचा विचार आहे, ज्यांच्याकडे बाबासाहेबांचा विचार आहे, त्यांची मॉर्निंग गुडच होते, त्यांची आफ्टरनून पण गुडच होते आणि त्यांची नाईटही गुडच होते. तुम्ही फुल पाठवलं काय, ते शब्द पाठवले काय, नाही पाठवले काय, संध्याकाळ झाली की झोप येते पहाशी. बिलकुल सकाळ सकाळ झाली 3, 3:30, 4 वाजले की जाग येते बघा. ना अलार्मची गरज आहे, ना कोण्या घंटीची गरज आहे. पण काय लोक लय श्रीमंत आणि झोपेच्या गोळ्या घेते. सांगा तुम्ही, काय खरं आहे का मनुष्याचं? आणि म्हणून म्हणतो बा, तुम्हाला नाही म्हणत नाही तर म्हणाल बापा धड धड गोळ्या घालते भंतेजी कुठून बोलवले आणि ताताईनं आणि विष्णू शिंदेनं. म्हणून बघा, घर घरातच असते प्रत्येकाचं, परंतु सुख शांती कोणत्या घरात नांदते माहितीये तुम्हाला? लय लोक काय काय करतात, कोणावर टीका टिप्पणी करत नाही, ते काय दिसत नाही. पण घरात सुख शांती नांदावी म्हणून लय लोक काय काय करतात. आता पत्रिकेमध्ये उल्लेख आहे बघा गृहप्रवेशाचा, बरं झालं. नाही तर काही ठिकाणी पत्रिका पाहत होतो, वास्तू शांती लिहिलेलं असते त्याच्यावरती. वास्तू शांती या शब्दाचा काय अर्थ होतो? वास्तूला शांत करण्यासाठी केलेली जाणारी पूजा. आता मला सांगा, एवढा वेळ झाला आपण इथं बसलो, ही खिडकी आपोआप उघडली लागली काय? लागली? हे टेबल जिथं होता तिथून आपोआप आला काय? ते दरवाजा उघडलेला काय म्हणजे असाच आहे का उघडलेला? सगळं काही शांत आहे का नाही? किचन म्हणलं काय मला इकडं काऊन नाही केलं? हे हॉल म्हणला मला बेडरूम कडे का नाही नेलं? घर शांतच असते बघा. तुम्हाला सांगतो, ऐकायला जड जाईल जरा तुम्हाला. हे घर शांतच असते. त्या शांत घरात राहणारी माणसं जी असतात की नाही, त्यांचं मन अशांत राहते आणि दोष देते दुसऱ्याला. दुसऱ्यामुळं असं झालं, दुसऱ्यामुळं तसं झालं. घर शांतच असते. घराची वास्तू शांती नसते. त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या मनाला शांत करण्यासाठी पूजा, वंदना, बुद्धाचं वचन प्रवचन पाहिजे असते. घर शांतच असते. म्हणून घर बंगला असेल काय,
फ्लॅट असेल काय, अजून मोठी इमारत असेल काय, छोटा असेल काय, मोठं असेल काय, सुख शांती त्याच घरात नांदते. त्या ज्या घरामध्ये राहणारी माणसं निर्मळ मनाची आहेत, प्रेमळ आहेत, ज्यांच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल आदर भाव आहे, ज्या घरात माता पित्याची सेवा केली जाते, भाऊ भावाला प्रेम देते, बहीण भावाला भाऊ बहिणीला प्रेम देते, ज्या घरात पती पत्नीचं नातं प्रेमाचं विश्वासाचं आहे, त्याच घरात सुख शांती नांदते. नाही तर बंगला किती मोठा राहू द्या, आपलेच माणसं आपल्याला सहन होत नसतील, आपल्याच माणसाशी आपण विश्वासाचं नातं तयार करत नसेल, आपल्याच माणसांचा आपण आदर करत नसेल, आपल्याच माणसांची आपण सेवा करत नसेल, तर घर किती मोठं राहू द्या, त्या घरात पैशाचे बंडल किती राहू द्या, फ्रीज किती राहू द्या, एसी राहू द्या, का काय काय राहू द्या, सुख शांती त्या पैशामुळे वगैरे काही राहत नाही. सुख शांती घरातील लोकांच्या वर्तनावर अवलंबून आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये आपण राहतो तिथे आपण रोज आणि रोज त्या घरातून एक दान पुण्य झालं पाहिजे. गरजूंना, गरजवंतांना, पूज्य भिक्षू संघाला भोजन असेल, परिष्काराचं दान असेल, चिवराचं दान असेल, किंवा विहाराच्या संदर्भात, भिक्खू निवासाच्या संदर्भामध्ये त्या घरातून, ज्या घराकडून तुम्ही अपेक्षा करता की नाही, ज्या घरातून राहत असताना की आम्हाला इथे सुख शांती नांदली पाहिजे, 5चे 50 झाले पाहिजे, वेल मांडवाला गेला पाहिजे, आणि फुकटच काय मग ते वेल लावल्यावर त्याला खत पाणी काही टाकावं लागेल की नाही, काही उगच येते काय. शेतामध्ये हरभरे आणून घरी ठेवले तर मग शेतकरी म्हणेल, हे हरभऱ्या बाजूलाच शेत आहे, आपोआप जाय तिथं आणि आपोआपच पेरल्या जाय. हे खता दुकानातून आणून ठेवलंय, आपोआप शेतात जाय आणि तिथं तूच पेरून घे. हे विहिरी तुला पैसे देऊन खोदलंय मी, मोटर बिटर काही बसवत नाही, आपोआपच पाणी वर काढ आणि दांडानं शेतीला लाव. होते का आपोआप असं काही? हो की नाही? अंबाजोगाईला होते का तुमच्या काही असं आपोआप? आमच्याकडे तिकडे तर होत नाही, तुमच्याकडे होते का आपोआप? मन सुख आपोआप येईल का जीवनात, आणि दुःख आपोआप येते म्हणता काय? त्याचे कारण जरी समजत नसले तरी ना आपोआप कोणी सुखी बनते, ना आपोआप कोणी दुःखी बनते. आपल्या भगवान बुद्धांनी त्यासाठी प्रतित्य समुत्पाद नावाचा सिद्धांत सांगितला. कार्य कारण भाव विनाकारण या जगामध्ये काहीच होत नाही म्हणाले भगवान बुद्ध. फक्त फरक एवढाच असतो की काही गोष्टींचे कारण आपल्याला समजत नाहीत आणि काही गोष्टींचे कारण आपल्याला समजतात. म्हणून हे काही गोष्टी आकलन शक्तीच्या पलीकडेच्या असतात आणि काही गोष्टी सहज समजतात. आणि म्हणून बघा, घरामध्ये जर राहायचं असेल, सुखाची अपेक्षा करायची असेल, तर रोज किमान 5-10 मिनिटे, 10-15 मिनिटे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडं शांत राहून ध्यान केलं पाहिजे उठल्यावर. बघा, कारण वैज्ञानिक सिद्धांतानुसार 2 प्रकारच्या ऊर्जा असतात. बघा, किती प्रकारच्या? एक निगेटिव्ह ऊर्जा असते, निगेटिव्ह एनर्जी असते, आणि दुसरी पॉझिटिव्ह एनर्जी असते. म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा असते. ती सतत आपल्या मनाच्या भावनेनुसार, फिलिंगनुसार, आणि आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्यांच्या भावनेनुसार, फिलिंगनुसार ती निर्माण होत असते. आपल्यामध्ये राग, द्वेष, क्रोध, अहंकार, ईर्ष्या, संशय, जलसी असे अवगुण जर असतील आपण घरात राहणाऱ्या लोकांमध्ये, तर नकारात्मक ऊर्जा क्रिएट होते. बघा, मग तिथे भांडण, मारामारी, संशयन, दुःख, परेशानी, पश्चाताप हेच भोगायला भेटते. बघा, परंतु ज्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये एकदम सगळ्यांच्या प्रती सकारात्मक भाव आहे, बिलकुल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे, शील पालन केल्या जात आहे, दान पुण्य केल्या जात आहे, ध्यान केल्या जात आहे, तिथे सकारात्मकता असते. आणि सकारात्मक ऊर्जा ही माणसाला आनंद देते, आल्हाददायक ठरते, ती प्रसन्न बनवते, त्या घरातल्या लोकांना खुश ठेवते, सुखात ठेवते. आणि नकारात्मक ऊर्जा ही कुठून बाहेरून येत नाही. ही ऊर्जा तिला काही विकत घ्यावं नाही लागत कुठून, तर ती स्वभावानुसार तयार होत असतात ह्या ऊर्जा. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या जीवनामध्ये आपण किमान आपल्या परिवारामध्ये राहत असताना सुखाची अपेक्षा जर करत असेल तर आपलं वर्तन, आपलं आचरण हे शुद्ध असावं. म्हणून केवळ पैसा, कपडा, लता हेच माणसाला आनंदी ठेवेल असं नाही आहे. कारण तुम्ही पाहत असाल, माझ्यापेक्षा तुम्ही वयाने बुजुर्ग आहात, माझ्या पेक्षा बुजुर्ग आहात तुम्ही पाहत असाल, लय शेत असलं म्हणजे, लय माड्या असल्या म्हणजे, लय गाड्या घोड्या असल्या म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर असं एकदम स्मित हास्य आहे. आणि काही लोक लयच गरीब आहेत म्हणून काही लोक असे रुंगून गेलेले आहेत, असं आहे म्हणता का तुम्ही? अहो, मोठमोठ्या घरातले लोक घड्याळाची बॅटरी संपल्यावर घड्याळाचे 2-3 काटे कशी एका ठिकाणी असं टिक टिक टिक
टिक करते बॅटरी संपल्या. तसेच काही काही लय मोठमोठे लोक श्रीमंतीनं, पण एकदम जेव्हा पहा तेव्हा कसं काय बरं चाललंय काय, नाही हो. पुन्हा 5-6 महिन्याने विचारा बरं आहे का, नाही हो. वर्षानं विचारा बरं आहे का, नाही हो. 6 वर्षानं विचारा कसं काय बरं आहे का, नाही होताच पाढा लावलेला असते. कारण हे जे पैसा धन दौलत हेच फक्त सुख देत नाही, आनंद देत नाही, तर त्या घरामध्ये राहणारी माणसं एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने वागत असतील तर त्याच घरामध्ये सुख शांती नांदते बघा. आणि त्यामुळे भगवंताचं वचन आहे की एकमेकांशी आपण एक आपुलकीनं प्रेमाने वागावं, धार्मिक जीवन जगावं, तरच जीवनामध्ये सुख शांती आहे बघा. मी प्रवचन अधिक देत नाही, एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो की आपण घरात राहणारी किमान माणसं एकमेकांची मर्जी, एकमेकांचा विश्वास कसा संपादन केला पाहिजे, एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना कसं ऍडजस्ट केलं पाहिजे, आणि तरच संसाराची गाडी कशी सुखी राहते याचं एक दृष्टांत आहे बघा. तुम्ही ऐकलं असेल, आपलं द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, हे आमच्या धम्म भगिनी अनिताताई विष्णू शिंदे या आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून प्रवचन ऐकू ऐकू नंबर घेतला ना, आम्हाला फोन केले, इथं आंबा जोगायला आम्हाला बोलवलं. त्याच्या अगोदर आम्ही आलो होतो रविवाराकडे, आपल्या ताईकडे आलो होतो 2-3 वेळा. हे पंचशील बुद्ध विहार आहे, तर हे समोर मला वाटतं भिक्खू निवास काहीतरी बांधले, आता काहीतरी मागे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. तर त्या विहारातही आम्ही आलो होतो आता काही दिवसांपूर्वी मागे बीडच्या भंतेजी सोबत. तर पुन्हा आता यांनी बोलवलं तर आलो. तर बघा, एक पती पत्नी असतात, शेतकरी असतात, आणि त्यांच्याकडे एक बैलजोडी असते. तुम्हाला लगेच समजेल म्हणून सांगतो की जर ध्यानावर असतील नवरा बायको का होईना, कारण घरात नवरा बायको राहतात ना, अपेक्षा तर प्रत्येकाला आहे ना सुख शांती नांदावी घरामध्ये. तर 2 नवरा बायको ते शेतकरी आहेत, त्यांना शेती आहे, आणि एक बैलजोडी आहे त्यांच्याकडे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि दोघे शेतावर कामाला जातात. गणित कसं बिघडते बघा, आणि दुःख कसं निर्माण होते बघा. कारण अपेक्षा प्रत्येकाला आहे, नवऱ्याला बायकोकडून, बायकोला नवऱ्याकडून, मायबापाला लेकरांकडून, आणि लेकरांना मायबापाकडून अपेक्षा आहेत, बहिणीला भावाकडून, भावाला बहिणीकडून. जे कुठले नाते असतात तुमचे अपेक्षा आहे का नाही. समजा आता तुम्ही पाहुणे राहुणे आहे, आता हे तुम्ही काय कंपाळाला कुंकू बिंकू लावून घेतले का, लावले तुम्हाला समजा कोणतरी एखाद्या कार्यक्रमात जातात तुम्ही, लोक सांगतात म्हणून की बा समजा आता जावा बसल्यात, लहानीला लावले कुंकून, मोठीला लावलं नाही, त्याच्यावरून भांडण होते बा. तुमच्याकडे होते की नाही माहित नाही. आम्ही आहेर आणला म्हणतात, माझ्याकडे पाहिलंच नाही, याच्यावरून भांडण होतात. इकडं काय काय होते आम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे, माहित नाही असं काय समजू नका. म्हणजे नको त्या गोष्टीहून लय वाद, आणि ज्या गोष्टीत मन घालायला पाहिजे, ज्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे, ती राहते गोष्ट दुसरीकडे, आणि भलत्या सलत्याच गोष्टीवरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात बघा. आणि त्यामुळे ते जे पती पत्नी असतात की नाही, शेतावर जातात. आता त्यांच्याकडे 2 बैल जे राहतात, तर एक बैल होता बांडा समजते ना, त्याचा रंग तसा बांडा, आणि दुसरा बैल होता त्याची शेपटी कापली होती म्हणून लांडा म्हणायची त्याला. हे नवरा बायको दोघे होते. आता बघा, भगवंतानं 4 प्रकारचे नवरा बायको सांगितले. किती खरंच 4 प्रकारचे, आजही उद्या कालही 4च प्रकारचे नवरा बायको राहतात. ते कोणते आता नका विचारू, आपल्या चॅनलवर जाऊन पहा 4 प्रकारचे नवरा बायको कोणते, आणि स्वतःच विचारा स्वतःला की आम्ही कोणत्यामध्ये मोडतो. ते मी कसा सांगू, एकमेकाला कशाला सांगता. तो ते शेतावर गेले बा, आता सायंकाळ झाली, पावसाळ्याचे दिवस होते, घरी यायचं तर ते जे नवरा बायको होते की नाही, त्यातली जी बाई होते, म्हणजे असं काही नाही की बाईचा स्वभाव तिरसट असते, कधी कधी माणसांचा स्वभाव तिरसट, आणि काही ठिकाणी बाईचा स्वभाव तिरसट. तर काही ठिकाणी दोघांचा आहे तिरसट स्वभाव, आणि काही ठिकाणी दोघांचा आहे चांगला स्वभाव. असं तुम्ही अनुभवत असाल. काही एकदम बारीक तोंड करून बसले पहा, म्हणजे चांगला अनुभव जास्त आहे, जरा एक्सपिरियन्स, म्हणून गोळी लागली की मग ते मुकेत बसतात. तर ते दोघं नवरा बायको मग सायंकाळ झाली तर शेताहून घरी येत होते. नदीला पूर आला होता, त्यांच्या शेतातून घरी येण्यासाठी एक नदी आडवी होती, त्या नदीला पूर आला होता, छाती एवढं पाणी होतं. आता बाई माणसाला काय पोहता येत नाही, पण स्वभाव बाई माणूस जे होते की नाही, तिरसट स्वभाव होता. काळ म्हणलं की गोर, गोर म्हणलं की काळ, बस म्हणलं की उठायचं, उठ म्हणलं की बसायचं, ज्वारीची भाकर ठेचा कर म्हणलं की पुरणपोळी, आणि पुरणपोळी कर म्हणलं की हे चान भाकर. हे गणित ठरलेलं होतं. तुमच्याकडे कोणाकडे असेल माहित नाही बाबा, तुम्हाला दोष देत नाही, पण सांगतो
आता हा उलटा आणि सुलटाय स्वभाव घेऊ शकता तुम्ही, म्हणजे ही गोष्ट जरी महिलेला लागू नाही पण पुरुषांच्या बाबतीत लागू होते. तर मग परत घरी येऊ लागले तर नदीपर्यंत आले, नदीपर्यंत आल्यावर ते पूर दिसला त्यांना नदीला आलेला. मग आता पूर पार करायचा तर माणसाला पोहता येत होतं, तर बाई माणूस आहे तिला काय पोहता येत नव्हतं. मग हे काळजीच्या योगाने माणूस बाईला म्हणे, बा बाई, बायकोला, आपल्याकडे 2 बैल आहे, तुला काय पोहता येत नाही, मी माणूस आहे मला पोहता येते, तर तू काम कर, हे बैल आपण नदीतून पलीकडे नेणारच आहोत सोबत, तर बांड्याची शेपूट पक्की पकड तू, मी लांड्याच्या शेपटीला पकडतो, मला पोहता येते निसतलो तरी पण, तू बांड्याची शेपटी पकड आणि आपण पलीकडे जाऊ. मग आता संध्याकाळी होऊ लागली, अंधार पडल, पुन्हा पूर वाढला तर काय करावं. हिनं डोळे वासून पाहिलं, मला का असंच समजता का म्हणे, जेव्हा पाहिलं तेव्हा कमीच समजता मला तुम्ही, मी का अशीच दिसले काय ना, असा संसार केला काय ना, अशीच लेकर केले काय, असा पट्टा लावला बापा विचारूच नका, तिथं दुल्ला भांडण. आता ते मुखच बसलं, काय बोलल ते मुखच बसलं. आणि ते म्हणे, बा ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, आता काय बोलू मी. तर ती म्हणे, मला तुम्ही कमजोरच समजता, असं समजता तसंच समजता, मी बांड्याची शेपूट कमून धरू, लांड्याची धरतो म्हणे मी. हे गयावया करून म्हणे, असं नको करू, बाई जात आहे, तू वाहून गेली तर कसं होईल ना, असं होईल ना तसं होईल. पण हे ऐकण्याच्या मानसिकतेत ना एकदम तिरसट ना स्वभाव, तिरसट समजते ना की नाही. हा, समजत कसा नाही बापा, वाकडा स्वभाव. पुन्हा त्याच्या दुसरा समानार्थी शब्द, वाकडा स्वभाव, उलटा स्वभाव. तर मग तिला नको नको म्हणताना ऐकायचंच नाही नवऱ्याचं, म्हणून तिनं धरली त्या लांड्या बैलाची शेपूट जी तुटली होती अर्धी. दोघे चालले, एका बाजूने एक बैल, दुसऱ्या बाजूने दुसरा बैल, दोघे नवरा बायको. आता याला इच्छा नसताना यानं बांड्या बैलाची पूर्ण शेपटी होती धरली, आणि या बाईनं मी तुमचं ऐकू का म्हणून लांड्या बैलाची शेपटी धरली, बरोबर नदीच्या मधोमध दोघाची सवारी पोहोचली बा. आता यानं मुख बसाव का नाही. हे त्या बाईला म्हणे की बा धरली तर धरली लांड्या बैलाची शेपूट, पक्की तरी धर म्हणे, सोडू नको बापा, हा नदीला पूर आलेला आहे, वाहून जाशील तर माझं कसं होईल. हिनं डोळे वाटारून वासून पाहिलं त्याच्याकडे. तुम्ही मला इथं सांगता शिकवता का म्हणे, मला का जिंदगीभर तुमचंच ऐकत बसू का ना, असं तसं मी धरील पक्की, नाही तर सोडून देईल, तुम्हाला काय करायचं. याला वाटलं बा खरंच सोडती की काय, म्हणून हे पुन्हा पुन्हा म्हणे, बा सोडू नको, पक्क धर पक्क धर. ही म्हणे तुमचं ऐकतच नाही, मी ऐकतच आले ना, आता ऐकत नाही म्हणे, सोडतो. सोडली शेपूट, पाय सोडली तर गेली वाहून, खाली वाहून गेली. हे निघालं बाहेर, आणि निघाल्यावर बायको आता नदी इथं वाहत गेली, समजा नदी इकडे वाहली तर इथं वाहत गेली बायको, याने खाली जावं की नाही शोधायला, हे उलट्या दिशेला गेलं पाहत. थोडासा दिवस होता, ते दुसरे शेतकरी होते पलीकडे, त्यांना म्हणे, बा माझी बायको पाहिली का. ते म्हणे, कोचून पाहू बायको तुमची, काय झालं. ते म्हणे, बा त्या वडाच्या झाडापासून आम्ही निघत होतो बाहेर नदीतून, तर ते बायकोनं शेपूट सोडली बैलाची, गेली वाहत. ते म्हणे, कुठून वाहत गेली. ते म्हणे, त्या वडाच्या झाडापासून. ते म्हणे, इकडं कशाला आला मग, खाली जाऊन पाय ना बायको तिकडे गेली असेल. तर ते म्हणे, गणित जरा वेगळं आहे बायकोचं. ते म्हणे, कसं काय. ते म्हणे, उलट्या खोपडीची होती. ते शेतकरी म्हणे, खरं आहे म्हणे, काही काही महिला उलट्या खोपडीच्या राहतात काही काही घरात, आणि काही काही घरात माणसं उलट्या खोपडीचे राहतात. त्याचे ध्यान मन घरात नसते, सारं ध्यान मन बाहेरच. ते बायको बिचारी मर 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 करते, लेकर सांभाळ, 2चे 4 होऊ दे, बापाचे 50 होऊ दे, घराला घर पण टिकू दे, लक्ष्मी नांदू दे, वगैरे वगैरे. आणि हे रोज दारू पिऊ पिऊ, तंबाखू खाऊ खाऊ, पोराला संस्कार नाही, पोरीवर ध्यान नाही, पोरावर ध्यान नाही, बायकोवर ध्यान नाही, माईची सेवा नाही, बापाची सेवा नाही, समाजात जाणं नाही, उठणं नाही, बुद्ध विहारात जाणं नाही, वंदना घेणं नाही, ध्यान नाही. हे ध्यानावरच नसते, कायचं ध्यानावर येईल हे. आणि बघा, म्हणजे असा पण स्वभाव आहे ना, असा पण स्वभाव, म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटू देऊ बापा, तुम्ही तर मायबाप आहे. तर म्हणजे असं काही नाही की महिलांचे स्वभाव असे असतात, तर पुरुषांचेही असतात. तर हे सांगतो यासाठी, हा दृष्टांत होता. पण अशा स्वभावाचे जर पती पत्नी एखाद्या घरात असतील, तर मला सांगा, त्याचा दुष्परिणाम होईल की सुपरिणाम होईल घरादारावर, होईल की नाही. आपल्या हातानं पंढरी करून घे, नाही का नाही, का याचा दोष दुसऱ्याला द्या, कोणाला द्यावा दोष. आणि आपले दोष तर आपल्याला अजिबातच दिसत नाही, आणि दुसऱ्याचं पंख पडलं
तुम्हाला माहिती आहे का कावळा पडला म्हणते, या म्हणते चहा करू का, तिकडचं माहिती आहे का तुम्हाला कसं आहे काय आहे. तर अशा प्रकारे बघा हा स्वभाव मनुष्याचा जो आहे, भगवंतानं सांगितलं स्वभाव हा आपला धम्माचा स्वभाव असला पाहिजे, निर्मळ मन असलं पाहिजे, शुद्ध मन असलं पाहिजे, सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीनं जिव्हाळ्यानं वागलो पाहिजे, आपलं घर आपल्याला सुधारता आलं पाहिजे. आणि घर आपल्याला सुधारता येत असेल तरच आपण लोकांना कोणाला तरी सुधरवण्याची अपेक्षा करू शकतो समजा. म्हणून घरामध्ये आपल्या धम्ममय वातावरण असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे सगळं काही सहज मिळालं आपल्याला. त्या महामानवाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा, त्या बुद्ध धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. एक माता पिता म्हणून जर आपण धम्माचं आचरण करत असाल तर तुमचे मुलं तुमच्याकडे पाहून धम्माचं आचरण करतील. नाहीतर माता पिता म्हणूनच जर कोणी चांगलं नसेल तर मुलांकडून कशी अपेक्षा करावी. ती मुलं इज्जतदार निघावेत, विहारात जाणारे निघावेत, त्यांनी स्वतः माता पित्याची सेवा करावी वगैरे वगैरे अपेक्षा तरी करू शकतो काय. आणि आज आम्ही पाहतो घराघरामध्ये श्रीमंती भलेही आहे परंतु घराच्या घड्या विस्कटलेल्या आहेत बघा बऱ्याच लोकांच्या. आणि त्याला कारणीभूत तसं पाहिलं तर घरातले ज्येष्ठ लोक आहेत, ज्यांना सासू सासरे म्हणू किंवा माता पिता आई वडील म्हणू, हे पण जबाबदार असतात बघा. त्यांची इच्छा नसते अशी की आपल्या घरातल्या अवलादी बिघडाव्यात, घर बिघडावं म्हणून, परंतु धम्म नसल्यामुळे, बाबासाहेबांचा विचार नसल्यामुळे घराची घडी बिघडलेली असते. आणि म्हणून मी इथे अपेक्षा करतो आमच्या धम्म भगिनी आणि त्या ताई विष्णू शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार तथा उपस्थित सर्व पाहुणे, आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा ठेवावी. सातत्याने आपल्या घरातून धम्म कार्यासाठी भिक्षू संघाला दान पुण्य करत राहावं. रोज आणि रोज आपण त्रिसरण पंचशील घरामध्ये आपण ग्रहण केलं पाहिजे आणि ते पालनही केलं पाहिजे. किमान आठवड्यातून एक दिवस आपण आर्य उपवासाचं पालन केलं पाहिजे. किमान आठवड्यातून एकदा का होईना आपण नजीकच्या बुद्ध विहारात गेलो पाहिजे. सातत्याने आपण या धार्मिक कार्यांमध्ये राहिलो पाहिजे, सहभागी होत राहिलो पाहिजे. आणि घरामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. बुद्ध बाबासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सगळं काही जीवन आपण त्याप्रमाणेच व्यतीत केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून इथे सरते शेवटी ही मंगल कामना व्यक्त करतो. शिंदे परिवाराने सुंदर असे बनवलेल्या या घरामध्ये त्यांना सुख शांतीचं जीवन प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल मैत्री व्यक्त करून वेळेच्या अभावी माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.